मला आत्ता समजलं, की काही लोकं का बोलतात, की कुठलीही गोष्ट करायच्या आधी किंवा करताना कोणालाच सांगायचं नाही. तर त्याचं कारण असं आहे, की याच्या आधी माझे जे 2 YouTube चॅनल होते, ते मी ना खूप खुशी-खुशीमध्ये सगळ्यांना शेअर केलेलं, नातेवाईकांना वगैरे. पण नंतर कसं होतं, की एक दबाव येतो, की ही अशी व्हिडिओ टाकते, तशी व्हिडिओ टाकते म्हणून खूप विचार करून व्हिडिओ पोस्ट करावा लागत होता मला. आपण विचार करतो, की आपलेच नातेवाईक आहेत, आपलेच सगळे आहेत, आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करतील, शेअर करतील. तर तसं काहीच होत नसतं. याउलट ना आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल भरपूर चर्चा ते करत असतात. म्हणून याच्या आधीचे जे 2 YouTube चॅनल होते अशाच निगेटिव्हिटीमुळे वगैरे मला ते बंद करावे लागले. तर तोच डिसिजन मी आता घेतलाय. जी चूक माझ्या आधी झाली ती आता करणार नाही. कारण हा चॅनल जो आहे मी कोणालाच शेअर केलेला नाही. नातेवाईकांमध्ये पण नाही, घरी पण नाही, कोणालाच नाही. व्हिडिओ वगैरे करते तर घरच्यांना असं वाटतं, की कदाचित माझे जे जुने चॅनल आहेत त्याच्यावरती वगैरे पोस्ट करणार असेल म्हणून. आणि आधीचं जे चॅनल आहेत मी अक्षरशः 4 वर्षापासून व्लॉगिंगमध्ये प्रयत्न करते, परंतु यशच भेटत नाही. त्याचं कारण असंच आहे, की नेहमी व्लॉगिंग वगैरे करते ना, तर भरपूर असे डिमोटिव्हेट करणाऱ्या गोष्टी माझ्या कानावर पडतात आणि इनडायरेक्टली आपल्याला ते वाईट वाटतं. कितीही केलं आपण, की नाही विचार करायचा, पण तो डोक्यात विचार येतोच. हे सगळं सांगायचं कारण हे, की मी रात्री ना माझे जुनं अकाउंट बघत होते, जुने चॅनल वगैरे बघत होते, की कसे मी व्हिडिओ आधीचे करायचे वगैरे. तर मला खरंच सांगू माझे आधीचे व्हिडिओ पण खूप खूप छान वाटतात. म्हणजे चांगल्या प्रकारचे मी व्लॉगिंग वगैरे करत होती, परंतु ह्या गोष्टीमुळं मला सगळं सोडावं लागलं. जर मी कन्सिस्टन्सी ठेवले असते, त्यांचा कोणाचाच विचार केला नसता, तर आता कदाचित माझे 100K पर्यंत पण फॉलोवर्स, सबस्क्रायबर वगैरे झाले असते. Instagramबद्दल पण तीच गोष्ट आहे. Instagramवरती पण मी साध्या-साध्याच पोस्ट असतात त्याच्याबद्दल पण चर्चा होत असतात. माहिती नाही का पण इतरांना असं दुसऱ्यांच्या लाईफमध्ये का ढवळाढवळ करायला आवडतं काही समजत नाही. तर Instagramवरती माझे बऱ्यापैकी फॉलोअर्स आहेत. 93,000 असं काहीतरी आहेत. पण त्याचा सध्या काहीच फायदा होत नाहीये मला कारण Instagramवरती मी चॅनलची लिंकच टाकू शकत नाही. सगळ्यांना चॅनल समजेल म्हणून. तर इथं ना मी माझं सगळी घरातली रात्रीच्या जेवणाची वगैरे कामं आवरलेली होती आणि तयार झालेली. आमेराला ना स्पोर्ट्स डेसाठी शूज घ्यायचे होते. तिच्या पीटीच्या युनिफॉर्मवरती शूज नव्हते घेतलेले. तर त्यांच्या शाळेची कॅप वगैरे पण आहे. कॅप घेतली, शूज घेतले, सॉक्स घेतले आणि स्पोर्ट्स डेसाठी शूज पण घेतले. तर ते सगळं घेऊन घरी जात होतो. पण आमेराला त्या शॉपमधलं ना काहीतरी खेळणं आवडलेलं वाटतं. पण आम्हाला घरी जायला खूप उशीर होत होता आणि आम्हाला जाताना आमेरासाठी वॉटर बॉटल पण घ्यायची होती. तिला बॉटल पण नव्हती. तर डीमार्टला जायचं होतं आणि भरपूर लेट झाला असता म्हणून मी बाकी काहीच टाईमपास करत बसलं नाही. तर आमेरासाठी ही वाली बॉटल घेतलेली आहे. याच्या आधी पण सेम अशा टाईपमध्येच तिच्याकडे बॉटल होती, पण ती खराब झाली. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करा.